Welcome student. Since last few periods we are going through the chapter atoms and molecules. Let's revise some content from previous period. Here I have written some formula of some compounds. As you can see on your screen, let's try to name these compounds. ओके, यांचे रूल्स आपण पाहिलेले आहेत. आता फक्त आपल्याला याला त्या रूल्सच्या आधारावर रिवाईज यांची नावं कशी द्यायची या कंपाऊंडना हे रिवाईज करायचं आहे. ओके, फर्स्ट कंपाऊंड देर आर टू इलेमेंट्स नायट्रोजन अँड ऑक्सिजन. याचं नाव कसं देणार? NO. दोन्ही एक एक ॲटम आहेत, नायट्रोजनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचा एक ॲटम. याला आपण नाव कसं देणार? नायट्रोजन मोनॉक्साईड. आपण पाहिलेलं आहे, एक ॲटम असेल तर मोनो, दोन असतील ॲटम तर डाय, तीन ॲटम असतील तर ट्राय, चार ॲटम असतील तर टेट्रा, पाच ॲटम असतील तर पेंटा आणि सहा ॲटम असतील तर हेक्झा. ओके, सो वी कॅन नेम दिस कंपाऊंड ॲज नायट्रोजन मोनॉक्साईड. ओके, नायट्रोजन मोनॉक्साईड. Okay, second, nitrogen dioxide, because here are two atoms of oxygen present. Okay, so that is nitrogen dioxide. Next one is, here first element, atoms of first elements are two, so the prefix di should be add before the name of first element, that is nitrogen. Okay, so it becomes dinitrogen monoxide. Okay, dinitrogen monoxide. Dinitrogen monoxide. Okay, third, I think this will be better for you to pronounce these name of these compounds before me or after me. Okay, तर तुम्ही सुद्धा यांची नावं म्हणत राहा. थर्ड वन इज डायनायट्रोजन ट्रायऑक्साईड. ओके, because there are, oxide is tri because there are three atoms of oxygen present in this compound. Okay, let's see the next. That is this one, डायनायट्रोजन टेट्रॉक्साईड. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पहा, दिस इज डायनायट्रोजन पेंटॉक्साईड बिकॉज 5 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दिस कंपाऊंड. तर आपण पाहिलं की दोन सेम इलेमेंट जेव्हा एकापेक्षा जास्त, दोन सेम इलेमेंट जेव्हा एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात तेव्हा त्यांच्यापुढे प्रिफिक्स लावतात. ओके, मग नेक्स्ट, काही इलेमेंट्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये दोन इलेमेंट्स मिळून एक आणि एकच कंपाऊंड तयार करतात, म्हणजे ते दुसरं कंपाऊंड तयारच करत नाहीत. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन अँड क्लोरीन, दे फॉर्म ओनली वन कंपाऊंड, दॅट इज HCl. मग अशा कंपाऊंडचं नाव घेताना, नाव त्याला देताना याच्यासमोर कुठलंही प्रिफिक्स लावलं जात नाही, म्हणून याचं सरळ सरळ नाव होईल हायड्रोजन क्लोराईड. हा एक रूल आहे, आपण पाहिलेला आहे. ओके, हायड्रोजन क्लोराईड, याचं नाव काय होईल? हायड्रोजन क्लोराईड. ओके, त्यानंतर नेक्स्ट दुसरा रूल असा आहे की जेव्हा एखाद्या कंपाऊंडमध्ये फर्स्ट इलेमेंट हायड्रोजन असेल, फर्स्ट इलेमेंट हायड्रोजन असेल, जसे की आपण इथं पाहू शकता H2S, या कंपाऊंडमध्ये पहिला इलेमेंट आहे हायड्रोजन, सेकंड इलेमेंट आहे सल्फर. मग अशा कंपाऊंडला नाव देताना ज्याच्यामध्ये फर्स्ट इलेमेंट हायड्रोजन आहे, तर त्यावेळी त्या हायड्रोजनच्या नावासमोर कुठलंही प्रिफिक्स लावलं जात नाही. नो प्रिफिक्स इज बिंग ॲडेड बिफोर द नेम ऑफ हायड्रोजन. इवन इट मे बी मोर दॅन वन हायड्रोजन ॲटम. वन हायड्रोजन ॲटमच्या पेक्षाही जास्त जरी असले, जसं की या कंपाऊंडमध्ये आपण पाहू शकतो दोन हायड्रोजन ॲटम आहेत, पण तरीसुद्धा इथं हायड्रोजनच्या अगोदर डाय हे प्रिफिक्स लावलं जाणार नाही, म्हणून याचं नाव होईल हायड्रोजन सल्फाईड. सरळ सरळ काय नाव असेल? हायड्रोजन सल्फाईड.
हे आपण पाहिलेलं आहे, फक्त रिवाईज करतोय. ओके. नेक्स्ट, काही असे कंपाऊंड्स आहेत की ज्यांना व्यवहारामध्ये नाव देताना त्यांना केमिकल फॉर्म्युल्यावरून नाव दिलं जात नाही, तर त्यांचं नाव कॉमन नेम जे आपण व्यवहारात वापरतो तेच नावानं ते प्रसिद्ध असतात, त्याच नावानं त्यांना संबोधलं जातं. मग जसं की वॉटर, H2O. H2Oला काय डायहायड्रोजन मोनॉक्साईड असं नाही म्हणायचं, याचं वॉटर मॉलिक्यूल आहे, तर वॉटर मॉलिक्यूल याच नावानं ते ओळखलं जाणार. ओके. आणि नेक्स्ट तसंच एक्झाम्पल आहे अमोनिया, NH3, दॅट इज त्याला अमोनिया म्हणणार. ओके. हे आपण अशा पद्धतीनं कंपाऊंडच्या 3 गोष्टी रिवाईज करायच्या. जे 2 एलिमेंट एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात त्यांच्या नावासमोर मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा अशा पद्धतीचे प्रिफिक्स लावतात. दुसरा नियम, जेव्हा 2 एलिमेंट एक आणि एकच कंपाऊंड तयार करतात, एकापेक्षा दुसरं वेगळं कंपाऊंड तयार करत नाहीत, तेव्हा त्यांच्या नावापुढं मोनो, डाय, ट्राय असे प्रिफिक्स लावले जात नाहीत. आणि नेक्स्ट, जेव्हा एखाद्या कंपाऊंडमध्ये फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन असेल त्यावेळी त्या हायड्रोजनच्या समोर नावासमोर प्रिफिक्स लावलं जात नाही. आणि चौथा, ज्या काही कंपाऊंड्स असे आहेत ज्यांचे कॉमन नेम्स व्यवहारात जशी वापरतात तसंच त्या कॉमन नेम्सनं त्यांना संबोधलं जातं. ओके. नेक्स्ट, आता याच्यानंतर आपण काही पोस्ट तुम्हाला दिल्या होत्या, त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती मी काही चार्ट 2 टाकले होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलेन्सीज ऑफ सम कॉमन मेटल एलिमेंट्स अँड व्हॅलेन्सीज ऑफ सम कॉमन नॉन मेटल एलिमेंट्स मी तुम्हाला दिले होते. तर आता या व्हॅलेन्सीवरूनच आपल्याला पुढं काही मॉलिक्युलर कंपाऊंडचे नावं कशी लिहायची, हाऊ टू राईट द नेम्स ऑफ हाऊ टू राईट द फॉर्म्युली ऑफ मॉलिक्युलर कंपाऊंड्स, ते आपल्याला पाहायचे. इन दॅट केस वी विल फील द नीड ऑफ द टर्म व्हॅलेन्सी तुम्ही पाहिलेले आहेत. व्हॅलेन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. ओके. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहितो एखाद्या एलिमेंटचं त्याच्या ॲटॉमिक नंबरवरून, त्यावेळी त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्हॅलेन्सीजचा संबंध येतो. हे रिवाईज करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ऑक्सिजन एलिमेंट घेतला तर ऑक्सिजन एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती आहे? ओके, किती? 8. मग त्याचं कॉन्फिग्युरेशन 2, 6. या 6ला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स घेणं किंवा देणं बॉन्ड तयार करताना याच्यासाठीची याला आपण त्याची व्हॅलेन्सी म्हणतो. मग ऑक्सिजन किती व्हॅलेन्सी शोज करतो, तर ऑक्सिजन 2 व्हॅलेन्सी शो करतो. ओके. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2. मग तसं प्रत्येक एलिमेंटची तुम्हाला इथं व्हॅलेन्सीज दिलेल्या आहेत. या चार्टमध्ये जर अगदी बारीक निरीक्षण केलं तर लक्षात येईल, मर्क्युरी, कॉपर अँड मर्क्युरी यांच्या जर तुम्ही व्हॅलेन्सीज पाहिल्या तर व्हॅलेन्सीच्या कॉलममध्ये तुम्हाला 1 and 2 इन द बोथ केसेस ऑफ कॉपर अँड मर्क्युरी. मग असा बदल का, तर काही इलेमेंट स्वतः एकापेक्षा जास्त व्हॅलेन्सी शो करतात. मग तसं कॉपर काही कंपाऊंडमध्ये त्याची व्हॅलेन्सी 1 आहे, तर काही कंपाऊंडमध्ये त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. त्याच पद्धतीनं मर्क्युरीचं काही कंपाऊंडमध्ये व्हॅलेन्सी 1 आहे, काही कंपाऊंडमध्ये व्हॅलेन्सी 2 असेल. तसं एक एक्झाम्पलवरून तुम्हाला मी ते स्पष्ट करेल. आयर्नच्या बाबतीत आयर्न आपल्याला फेरस 2 and 3 ह्या 2 आणि 3 अशी व्हॅलेन्सी शो करतो. आता जेव्हा एखादा हे तुम्हाला याचं उदाहरण मी एक्सप्लेन करेल. पुढं पाहिलं तर आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, फेरस सल्फेट. ओके. आर यू लुकिंग ॲट दिस स्टेज? फेरस सल्फेट. ओके. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयर्न सेकंड सल्फेट. का, तर इथं आयर्न तुम्हाला व्हॅलेन्सी 2 शो करतो. आता ती कशी शो करतो ते तुम्हाला मी आता उदाहरणावरून क्लिअर करेल. त्यानंतर in this compound the valence of iron is 2. Okay. Next compound आहे ferric sulfate, that is ferric sulfate. Here Fe2 in bracket SO4 thrice. In this compound ferrous shows valency 3. So let's see
how we can illustrate these compounds that ferrous shows two types of valency. So in first one compound valency 2 and in second compound ferrous shows valency 3. कसं ते आता आपण पाहूया. पहा इथं फर्स्ट कंपाऊंड काय होता, फेरस सल्फेट FeSO4 दॅट इज फेरस सल्फेट. आपण आयोनिक कंपाऊंडमध्ये आयोनिक कंपाऊंडच्या फॉर्मेशनमध्ये पाहिलेलं आहे की आपण आयन्स दोन अशा प्रकारचे बॅलन्स झालेले असतात की ते न्यूट्रल करतात. आता आपल्याला एक लक्षात येईल की या कंपाऊंडमध्ये दोन आयन्स आहेत, फेरस आयन अँड सल्फेट आयन. आता फेरस आयनचं आपण पाहिलेलं आहे चार्टमध्ये Fe2+, ओके, अँड दॅट इज SO4 आयन, दॅट इज सल्फेट आयन SO4 2-. ओके, आता इथं SO4 हा एक ग्रुप आपल्याला या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असलेला दिसतो. म्हणजे इथं काय असणार, 2- चार्ज असणार. ओके, इथं कोणता चार्ज असणार, 2-. मग ह्या 2-ला न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला फेरसवर पण चार्ज किती असला पाहिजे, 2- की 2+? ओके, 2+. काय असला पाहिजे, 2+. आणि आपल्याला माहिती आहे एक फेरस आयन, इथं आपण पाहिलेलं आहे एक फेरस आयन किती असतात त्याच्यावरती चार्ज 2+. म्हणून ह्याचे 2+ आणि याचे 2- हा न्यूट्रल कंपाऊंड तयार होतं, फेरस सल्फेट. ओके, म्हणजे आता इथं तुम्हाला फेरस किती व्हॅलेन्सी शो करतोय, तर फेरस इथं 2 व्हॅलेन्सी शो करतोय. ओके, व्हॅलेन्सी 2. इन दिस कंपाऊंड फेरस शोज व्हॅलेन्सी 2. Let's see what is about the next compound, that is ferric sulfate. Ferric sulfate. Formula of ferric sulfate is Fe2 in bracket SO4 thys. आता इथं पहा, इथं थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथं या कंपाऊंडमध्ये आपल्याला माहिती आहे दोन आयन्स प्रेझेंट आहेत, दॅट इज वन इज फेरस अँड सेकंड इज सल्फेट आयन. आपल्याला सल्फेट आयन माहीत आहे 2- आहे. ओके, फेरस आयन 2+ आहे. मग आता 2- 2+ असं आपल्याला माहिती असलेलं आहे. ओके, आता पहा, मग इथं SO4चे किती ग्रुप प्रेझेंट आहेत, तर 3 ग्रुप प्रेझेंट आहेत, दिलेले खाली 3 ग्रुप. मग एका SO4 वरती -2 चार्ज आहे, मग 3 SO4 वरती किती असेल, हे 2 किती आहेत, मायनस चार्ज किती आहे, मायनस निगेटिव्ह चार्ज 2, आणि त्याचे किती ग्रुप आहेत, 3. मग किती झाले हे, तर हे झाले -6. किती ग्रुप झाले, SO4चा चार्ज किती आहे, -6. आता SO4चा -6 हा जो SO4 आहे याचा -6 चार्ज न्यूट्रल होण्यासाठी Fe2 किती दिला पाहिजे चार्ज, ऑब्वियसली +6. किती, +6. आता हा +6 चार्ज फेरसचे किती आयन घ्यायला लागलेत, इथं 2 आहे. फेरस किती ॲटम्स घेतले, 2. मग फेरसचे 2 ॲटम मिळून 6 पॉझिटिव्ह आयन्स तयार करायलेत. ओके, मग 6 पॉझिटिव्ह आयन्स दोघं जण करतायत, तर एक फेरस किती करत असेल रे, 2 फेरसचे ॲटम 6 आयन्स तयार करायलेत, तर एक किती करत असेल, दॅट इज एक फेरस किती करत असेल, 3+ आयन. ओके, आता आपण इथं तर किती पाहिलं होतं फेरस, इथे पहा 2+. पण ॲक्च्युली ह्या कंपाऊंडमध्ये फेरिक सल्फेट कंपाऊंडमध्ये फेरस किती आयन्स तयार करतो, 3+. म्हणजे इथं फेरस या फेरिक कंपाऊंडमध्ये फेरिक सल्फेटमध्ये फेरस आपल्याला किती हे शो करतोय व्हॅलेन्सी, येस करेक्ट, दॅट इज 3. या कंपाऊंडमध्ये फेरस आपल्याला 3 व्हॅलेन्सी शो करत
आहे, व्हॅलेन्सी 3. ओके, समजलं. म्हणजे आपण जे म्हटलं होतं की फेरस आयन आपल्याला 2 व्हॅलेन्सी दाखवतो, 2 आणि 3. तर या कंपाऊंड फेरस सल्फेटमध्ये 2 आणि फेरिक सल्फेटमध्ये 3 व्हॅलेन्सी शो करतो. गॉट इट? ओके. आता लेट्स सी समथिंग अबाउट दिस व्हॅलेन्सी. जर एखादा इलेमेंट तुम्हाला व्हॅलेन्सी 1 असेल, एखाद्या इलेमेंटची व्हॅलेन्सी 1 आहे, तर त्याला काय म्हणणार? मोनोव्हॅलेंट इलेमेंट. जर व्हॅलेन्सी 2 असेल तर त्याला काय म्हणणार? डायव्हॅलेंट. ओके. जर व्हॅलेन्सी 3 असेल तर ट्रायव्हॅलेंट. एखाद्या इलेमेंटची व्हॅलेन्सी 3 असेल तर त्याला काय म्हणणार आपण? ट्रायव्हॅलेंट element. As like that, if valency one element shows valency 4, that is called tetravalent. Okay, that is called tetravalent. हे परत याच्यासाठी जास्त वेळ घालवायची आवश्यकता नाही. जर व्हॅलेन्सी 5 असेल तर पेंटाव्हॅलेंट. and if one element shows valency 6, then it is called as hexavalent. ओके, ठीक आहे. आता लेट्स सी हाऊ टू राईट फॉर्म्युली ऑफ मॉलिक्युलर कंपाऊंड. मॉलिक्युलर कंपाऊंड तुम्हाला सांगितलं तर त्या मॉलिक्युलर कंपाऊंडचं तुम्हाला फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला लिहिताना त्याच्यामध्ये जे इलेमेंट प्रेझेंट आहे त्या इलेमेंटच्या किती ॲटम तुम्हाला घ्यायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते कंपाऊंड बॅलेन्स झालं पाहिजे. ओके, आता याच्यात 2 पद्धतीत रायटिंग ऑफ फॉर्म्युली ऑफ मॉलिक्युलर कंपाऊंड याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. फर्स्ट वन इज बाय बॅलेन्सिंग द व्हॅलेन्सीज. म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असलेल्या इलेमेंटच्या व्हॅलेन्सीज बॅलेन्स करून आपल्याला त्यांचा केमिकल फॉर्म्युला लिहिता येतो. सेकंड, जर एखाद्या आपल्याला कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे तर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिताना आपल्याला दुसरी एक पद्धत आहे बाय क्रॉसिंग ओव्हर द व्हॅलेन्सीज. पहिली पद्धत आपण पाहिली बाय बॅलेन्सिंग, म्हणजे व्हॅलेन्सीला बॅलेन्स करून, ही पहिली पद्धत. ओके, आणि दुसरी पद्धत त्यांना काय करून? त्यांच्या व्हॅलेन्सीज क्रॉसिंग करून. कसं? लेट्स सी. आपल्याला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे हायड्रोजन सल्फाईड. याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईडमध्ये आपल्याला कोणते कोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत? हायड्रोजन अँड सल्फर. ओके, these are the symbol of 2 elements. Okay, let's write down their valencies below the symbol. आता हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे? दॅट इज 1. सल्फरची व्हॅलेन्सी 2. ओके, आता सल्फरची 2 आहे आणि हायड्रोजनची 1 आहे. means valency of one hydrogen atom is 1 and valency of one sulfur atom is 2. I repeat, valency of one hydrogen atom is 1 and valency of one sulfur atom is 2. Let's balance them. त्यांना बॅलेन्स करायचं असेल तर आता मला सांगा, हे सगळे एकतर एक एक झाले पाहिजे दोघं किंवा 2-2 झाले पाहिजेत. आता सल्फरचा एकच ॲटम घेतला आहे, मग तो काय ॲटम अर्धा करता येईल का? त्याची व्हॅलेन्सी 1 घेण्यासाठी अर्धा करता येईल का? नाही. तर सल्फर ॲटमचं काय करणार आपण? त्याची ॲटमची व्हॅलेन्सी 2 आहे. 1 ॲटम ऑफ सल्फर, व्हॅलेन्सी ऑफ 1 ॲटम ऑफ सल्फर दॅट इज 2. वी कॅनॉट रिड्यूस इट. पण हायड्रोजनची व्हॅलेन्सी वाढवू शकतो ना. कसा? एक हायड्रोजन ॲटम वाढवूया. एका हायड्रोजन ॲटमची व्हॅलेन्सी 1 आहे, मग अजून एक हायड्रोजन ॲटम घेऊया ना आपण त्याच्या जोडीला, मग त्याची व्हॅलेन्सी 1.
मग आता मला सांगा इथं आता काय झालं, व्हॅलेन्सी ऑफ 2 हायड्रोजन ॲटम याच्यामध्ये काय होणार, आता व्हॅलेन्सी ऑफ 2 हायड्रोजन ॲटम किती येणार, 2ची 2 येणार. आणि व्हॅलेन्सी ऑफ 1 सल्फर ॲटम तर ऑलरेडी किती आहे, व्हॅलेन्सी ऑफ 1 सल्फर ॲटम दॅट इज ऑल्सो 2. आता झाली का बॅलेन्स. मग आता या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन सल्फाईडमध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम आले पाहिजेत आणि सल्फरचा 1 ॲटम आला पाहिजे. ओके, मग याचा फॉर्म्युला कसा होईल, H2S, 2 हायड्रोजनचे ॲटम आणि सल्फरचा 1 ॲटम दॅट इज हायड्रोजन सल्फाईड. ओके, समजलं. ओके, गुड. आता ही झाली याची बॅलेन्स करण्याची पद्धत. तुम्हाला वी कॅन राईट द फॉर्म्युला ऑफ मॉलिक्युलर कंपाऊंड बाय बॅलेन्सिंग देअर व्हॅलेन्सीज. व्हॅलेन्सी इथं आपण बॅलन्स केल्या. आता नेक्स्ट ही एक पद्धत झाली. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला बघा, सॉरी आपल्याकडनं सर्वच हे झालं. बघा, पहिली पद्धत आपण पाहिली, रायटिंग द फॉर्म्युले ऑफ मॉलिक्युलर कंपाऊंड बाय बॅलेन्सिंग देअर व्हॅलेन्सीज. याच्यामध्ये आपल्याला असा फॉर्म्युला आला हायड्रोजन सल्फाईडचा H2S. आता सेकंड पद्धत आहे बाय क्रॉसिंग ओव्हर व्हॅलेन्सीज. आता व्हॅलेन्सी क्रॉसिंग करणं फार सोपं आहे. बघा, तेच एक्झाम्पल घेऊ आपण, हायड्रोजन सल्फाईड. आता हायड्रोजन सल्फाईडमध्ये आपल्याला हेच एक्झाम्पल घेणार आपण, हायड्रोजन सल्फाईड. याच्यामध्ये 2 इलेमेंट्स आपल्याला पाहायला मिळाले, हायड्रोजन अँड सल्फेट. ओके, आता बघा, हायड्रोजन आणि सल्फर, या हायड्रोजन आणि सल्फरमध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी किती, दॅट इज 1, सल्फरची 2. आता क्रॉसिंग ओव्हर करायची. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे याची व्हॅलन्सी बघा, सल्फरची व्हॅलन्सी हायड्रोजनच्या व्हॅलन्सीला आणि हायड्रोजनची सल्फरची व्हॅलन्सी याच्याशी क्रॉसिंग ओव्हर करायचं. मग आता हायड्रोजनचे ॲटम 2 घ्यायचे, कारण इथं हायड्रोजन 2 सोबत जोडी लागली. सल्फरची 1 सोबत जोडी, म्हणून 1 सल्फर. आलं का हायड्रोजन सल्फाईड. याला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर. ओके, चलो नेक्स्ट. आता याच्यावर आधारित काही फॉर्म्युले प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला एक सोडवून दाखवतोय आणि त्यानंतर सरावाने तुम्ही इतर प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कसा, इथं प्रॉब्लेम काय दिला आहे पहा. प्रॉब्लेम 1, वर्क आउट द फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडचा तुम्हाला फॉर्म्युला वर्कआउट करायचा आहे, कार्बन डायऑक्साईड. आता तुम्ही काय करायचं, कोणत्या पद्धतीने, ठीक आहे आपण दुसरी पद्धत वापरू, बाय क्रॉसिंग ओव्हर द व्हॅलेन्सीज. आता तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडमध्ये कोणकोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, दॅट इज कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, मग इथं लिहायचं, तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहायचं. तुम्ही वरती लिहिणार सिम्बॉल, कोणाचे सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स प्रेझेंट इन द मॉलिक्युलर कंपाऊंड, सिम्बॉल. आणि नेक्स्ट आहे व्हॅलेन्सी. आता सिम्बॉल कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत, दॅट इज हायड्रोजन अँड सल्फर. व्हॅलेन्सी हायड्रोजनची 1, सल्फरची आपण ही अगोदर पाहिलेले आहेत उदाहरण, सल्फर आणि हायड्रोजन. आता कार्बन डायऑक्साईडमधलं पाहायचं आहे. ओके, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत, पहिला एलिमेंट आहे कार्बन, दुसरा आहे ऑक्सिजन. कार्बनची व्हॅलन्सी किती सांगा, कार्बनची व्हॅलन्सी तुम्ही पाहिलेलं आहे, कार्बनची 4 आणि ऑक्सिजनची 2. ठीक आहे, आता यांना क्रॉसिंग ओव्हर करा.
ओके, म्हणजे आपल्याला यावरून क्रॉसिंग केल्यावरून कळतं की या कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला लिहिताना कार्बनचे 2 ॲटम घ्यायचे. ओके, ठीक आहे, घेऊया. कार्बन 2 C2 आणि ऑक्सिजनचे 4 O4. फॉर्म्युला तयार झाला C2O4. पण आतापर्यंत आपण कार्बन डायऑक्साईडचा C2O4 नाही पाहिला. मग डिवाइड दिस फॉर्म्युला बाय 2. डिवाइड बाय 2, दॅट इज 1 1, 2 2 0, 2 2 कटले, 2 2 जा 4. आता इथं वरी काय उरलं? C उरला आणि O2. ओके, दॅट इज CO2. फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड CO2. हे एवढं केलं म्हणजे तुमचं हे प्रॉब्लेम सुटला. याच्या तुम्ही काय केलं, याच्यामध्ये वर्कआउट केलं. फक्त तुम्हाला व्यवस्थित सांगावं लागेल की इन द गिवन फॉर्म्युला देर आर 2 elements, कार्बन अँड ऑक्सिजन. द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट is C and O. Then you have to write down the valencies of that elements below the symbol. Okay, and next step is you have to cross over valencies by showing these cross arrows, and with the help of that crossing over, you can write the formula of given compound. But in such cases you will get C2O4 as a formula of carbon dioxide. Now you have to divide this formula by 2, then we can get the formula of carbon dioxide is CO2. Okay, got it? Okay, next, as like that, work out the formula of ammonia. You know the ammonia, कोणकोणते एलिमेंट्स आहेत अमोनियामध्ये? सिम्बॉल लिहायचे, नायट्रोजन अँड हायड्रोजन. and you can see the valency of nitrogen. Valency of nitrogen is 3 and hydrogen is 1. Cross over these two. That is hydrogen चे 3 elements, सॉरी 3 ॲटम्स आणि नायट्रोजनचा 1 ॲटम, NH3. ओके ओके, लेट्स सी नेक्स्ट. आता इथं तुम्हाला थोडासा विचार करण्यासारखं आहे. प्रॉब्लेम 4 वाचा माझ्यासोबत. द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. ओके, वी नो. अँड दॅट ऑफ क्लोरीन इज 1. आता एवढ्यावरूनच लक्षात येईल की या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कोणकोणते 2 एलिमेंट प्रेझेंट आहेत, कार्बन अँड क्लोरीन. देन व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ कार्बन टेट्राक्लोराईड? आता इथं काय टेट्राक्लोराईड. आता टेट्रावरून तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये टेट्रा म्हणजे किती? 4. तुम्हाला मग कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे आणि क्लोरीन इथं किती व्हॅलेन्सी दिली क्लोरीनची तुम्हाला? क्लोरीनची ॲक्च्युअली व्हॅलेन्सी पहा. तुम्ही इथं काय कराल, ज्यावेळेस सिम्बॉल लिहाल तेव्हा तुम्हाला या चार्टमध्ये पाहायला भेटेल क्लोरीनची व्हॅलेन्सी किती दिलेली आहे? 4 आहे, नाही का? नाही सॉरी, व्हॅलेन्सी चार्टमध्ये 1 आहे, पाहायला भेटेल इथं. पहा व्यवस्थित, क्लोरीन या नॉन मेटलची व्हॅलेन्सी किती आहे? 1 आहे. मग आपल्याला आता फॉर्म्युला इथं तर टेट्रा क्लोरीन म्हणलं आहे. मग तुम्ही ज्यावेळी याच्यामध्ये हा प्रॉब्लेम सोडवताना पहा, प्रॉब्लेम परत वाचा. काय प्रॉब्लेम सांगितला आहे? द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4 अँड क्लोरीन इज 1. मग आता तुम्ही लिहिताना कसं, इथं तर कार्बन टेट्राक्लोराईड लिहायचं आहे, मग तुम्ही सिम्बॉल लिहिणार 2. कोणते एलिमेंट प्रेझेंट आहे? कार्बन अँड क्लोरीन. कार्बनची व्हॅलेन्सी लिहिणार 4, क्लोरीनची 1. मग क्रॉसिंग ओव्हर. ओके, देणार की नाही? क्रॉसिंग ओव्हर. मग इथं काय येणार? कार्बनचा 1 ॲटम आणि क्लोरीनचे 4 ॲटम. मग काय तयार होणार? कार्बन टेट्राक्लोराईड. ओके, क्लोरीनचे तुम्ही क्रॉसिंग ओव्हर केली ना यांच्या व्हॅलेन्सीज. आलं लक्षात? क्लोरीनचे 4 ॲटम घेतले, कार्बनचा 1 ॲटम घेतला. दॅट्स वाय
कार्बन टेट्राक्लोराईड. ओके, आता तसंच इथं तुम्हाला आता हे तुम्ही सोडवायचं. द व्हॅलेन्सी ऑफ हा व्हिडिओ पॉज करून पाहायचा आणि मग पुन्हा हे पूर्ण तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येईल. मी फक्त जस्ट तुम्हाला सांगतो हे एक्झाम्पल सोडवायचं कसं. द व्हॅलेन्सी ऑफ ॲन इलेमेंट x इज 1. ओके, हां, एक्सची व्हॅलन्सी 1 आहे. अँड दॅट ऑफ ऑक्सिजन इज 2. आता या कंपाऊंडमध्ये तुम्हाला 2 इलेमेंट सांगितलेत. एक इलेमेंट आहे एक्स, म्हणजे एक तुम्हाला कन्सिडर करायला सांगितलं की पहिला एलिमेंट एक्स आहे अँड सेकंड एलिमेंट इज गिवन, दॅट इज ऑक्सिजन, अँड व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट एक्स अँड ऑक्सिजन. तुम्हाला लिहिता येईल याच्यामध्ये सिम्बॉल. मी सांगू का? नाही, आता मी सांगणार नाही, फक्त तोंडी सांगतो. सिम्बॉल लिहायचे, कोणते 2 इलेमेंट आहेत त्यांच्या व्हॅलेन्सीज लिहायच्या, लेट देम क्रॉसिंग ओव्हर द व्हॅलेन्सीज अँड राईट डाऊन द करेक्ट फॉर्म्युला ऑफ दिस कंपाऊंड. याच्या पुढं आणखी एक सांगतो. जेव्हा तुम्हाला याचा एक फॉर्म्युला तयार होईल, ते फॉर्म्युला तयार झाल्यानंतर या उदाहरणामध्ये त्या कंपाऊंडचं नाव पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एक इलेमेंट एक्स आहे. तर तुम्ही गेस करायचा की तो कोणतं कंपाऊंड असेल. ते हे जे एक इलेमेंट तुम्हाला सांगितलेलं नाही आहे ना कोणतं आहे म्हणून, एक्स म्हणून सांगितलं आहे, दुसरं तर ऑक्सिजन आहे. तरी फॉर्म्युला तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवाल आणि शेवटी तुम्हाला एक फॉर्म्युला भेटेल त्या कंपाऊंडचा, त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही हा गेस करायचा की नेमका हा कंपाऊंड कोणता असेल. ओके, ठीक आहे. आता आपण इथपर्यंतचा भाग पाहिलेला आहे. कसे फॉर्म्युले लिहायचे याच्यावरती काही एक्झाम्पल्स आणखी आहेत. ते एक्झाम्पल मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेल. आय होप यू अंडरस्टँड ऑल. ओके, इफ you have any doubt about today's period, you can ask me on the group, or okay, we will discuss this chapter and these points in live class next day. Okay, actually this was our first this was my first effort to make the video of this chapter. So if I have done any mistake within this period, please tell me so that we can correct it. Okay, have a nice day and watch the video carefully.